आता पाहूयात बातम्या विस्तारानं। 2.5 तासांपासून मुंबईमध्ये मोनो रेल ही बंद आहे। तांत्रिक कारणामुळे मुंबईतील मोनो रेल विस्कळीत झाली आहे। मुंबईतील वडाळा परिसरामध्ये मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। अग्निशमन दलानं अडकलेल्या लोकांना प्रवाशांना बाहेर काढलेलं आहे। 17 प्रवासी अडकलेले होते, त्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। तांत्रिक कारणामुळे चेंबूरकडे जाणारी मोनो ही आता 2.5 तासांपासून बंदच आहे। दुरुस्तीचं काम सुरू आहे, मात्र यावर काही तोडगा जो आहे तो निघत नाहीये। मोनो रेल बंद पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये, याच्या अगोदर सुद्धा असे अनेक प्रकार घडलेले आहेत। आतमध्ये 19 माणसं मोटरमन सहित अडकली होती। मुंबई अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूमला कॉल मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाच्या बायकाळा अग्निशमन केंद्र, रावले कॅम्प, वडाळा येथून स्पेशल अप्लायन्सेस, रेस्क्यू व्हॅन, TTL, ALP आणि इतर जो आवश्यक वाहन आहेत त्याचं टर्नआउट करून आम्ही जागेवर पोहोचलो। त्याचबरोबर मोनोरेलची टीमही पोहोचली होती। आमच्याबरोबर मोनोरेलचे सुरक्षा अधिकारी, त्यांचे फायर ऑफिसर यांनी सदर अडकलेल्या 17 प्रवाशांना आणि मोटरमनला दुसऱ्या ट्रेनमधून रॅम्पद्वारे सुरक्षित सोबत ऑपरेशन करून त्यांना व्यवस्थित रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना GTP स्टेशनला नेऊन सुरक्षित सोडण्यात आलेलं आहे। या 17 ते 19 लोकांना जेव्हा बाहेर काढण्यात आलं तेव्हा अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली की त्यांच्या जे काही टीमच्या माध्यमातून दुसऱ्या मोनोरमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं? मदतीची आवश्यकता लागली नाही। तिथे आम्हाला कुठली आमचं स्पेशल अप्लायन्सेस वगैरे काय ऑपरेट करायची गरज लागली नाही, पण त्यांनी आम्हाला त्याबरोबर फक्त सांगितलं, साहेब आम्ही रॅम्प लावून ते काम चालू केलेलं आहे। सुरक्षित त्यांना त्यांच्या टेक्निकली टीमने त्यांना सुरक्षित रेस्क्यू केलेलं आहे।